पारशी अंडा बनवण्यासाठी प्रथम कढईमध्ये तेल घालून घ्या। तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये 7-8 चिरून घेतलेले कांदे घालून घ्या। कांदा चांगला परतला की आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत। टोमॅटोसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। टोमॅटो परतला की आपण त्यामध्ये आले लसूण पेस्ट घालून घेऊया। आले लसूण पेस्टसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। आले लसूण पेस्ट व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्यामध्ये गोडा मसाला, धना पावडर, लाल तिखट, हळद, त्याचबरोबर घरातला मालवणी मसाला आणि मीठ घालून घेऊया। पुन्हा एकदा छान मिक्स करून त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया। परत एकदा मिक्स करूया। मिक्स करून झाल्यावर आपण अंडी फोडून घालणार आहोत। आता अर्धा कवच मी त्या अंड्यावरच ठेवलेला आहे, त्यामुळे त्यातले बलक जास्त साईडला जाणार नाहीत। अशा पद्धतीने सगळे अंडी फोडून झाल्यावर बलक काढून घ्यायचे आहेत आणि त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर आणि साईडचा मसाला मी पुन्हा त्यावर थोडासा घालून घेतलेला आहे। आता मी कलत्याच्या साईडने त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि पुन्हा 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवलेलं आहे। अशा पद्धतीने आपला पारशी अंडा मसाला तयार आहे। कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा। त्याचबरोबर सबस्क्राईब करा।